नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 101, 10 एप्रिल. स्वामी वंदन. आजच्या या विशेष दिवशी स्वामींना त्रिवार वंदन. कधी व कितीही गोष्टी ऐकल्या तरी स्वामींच्या लीला त्या मधुर आणि रम्यच वाटतात. साधारण 1856ला जाण्यापूर्वी, अक्कलकोटला जाण्यापूर्वी स्वामी आमच्या पंढरपुरानजीक मंगळवेढ्यात राहत होते. 1838 साली ते मंगळवेढ्यात आले आणि 12-15 वर्ष ते तिकडं होते. पटवर्धनांचा मळा होता गावाबाहेर. त्या मळ्याच्या शेजारी कुरण होतं. त्या कुरणात स्वामी राहत. क्वचितच गावात येत. मंगळवेढचे लोक त्यांना दिगंबर बुवा म्हणत. अनेकांनी त्यांच्या दर्शनाचा प्रभाव जाणला, पण फारच थोड्या लोकांनी. नोंद मात्र तिथं फारशी घेतली गेली नाही. मंगळवेढला वास्तव्याला असताना स्वामी अनेकदाच पंढरपूरला येत असत. अनेकांनी त्यांची भेट घेतलेली आहे. मध्यंतरी एक महात्मा आला होता, अवलिया म्हणायला पाहिजे त्याला. साधारण कोरोनाच्या पूर्वी 16-17 साल असेल. त्यावेळेस पंढरपुरात आला. त्यांनी स्वतःचं वय 150च्या आसपास सांगितलं होतं आणि त्यांनी सांगितलं की स्वामी पंढरपुरात नेहमी यायचे. स्वामी नदीकाठी कुठं बसायचे, त्यांना भेटलं कोण कोण. त्यात त्यांनी पांगारकर भेटले, गोंदवलेकर महाराज भेटले असे, आणि इथं भेटले पहिल्यांदा असं सांगितलं. खूप बऱ्याच स्वामींच्या गोष्टी आणि जागा त्यांनी दाखवल्या. हे सहज मला आठवलं म्हणून फक्त मी सांगितलं. पण स्वामींची त्यांनी दत्तभक्तांची भेट घेऊन स्वामींना हे सगळं सांगितलं होतं, म्हणून मला आवर्जून ही गोष्ट नमूद करावी वाटली. स्वामी जेव्हा पंढरपुरात येत तेव्हा आसपासच्या खेड्यापाड्यांमध्ये जात. चळआंब म्हणून एक इथं पटवर्धनांचंच गाव आहे त्यांच्या जहागिरीचं, तर तिथं स्वामी आले. तिथं एक रामदासी बुवांचा मठ होता. तिथं ते गेले. तिथल्या जो कोणी रामदासी होता त्यांनी स्वामींना जेवण वगैरे दिलं. स्वामी म्हणले मी वामकुक्षी घ्यायला पडतो म्हणून पडले. तो म्हणला त्याला एक काम होतं. तो म्हणला आपण जाऊन पटकन काम करून येऊ. ते झोपलेत झोपू दे. मग बाहेरून कुलूप लावून गेला. येतोच आहे आपण पटकन असा भाव. पण ते कामं करण्याच्या नादात त्याला वेळ गेला आणि इकडं स्वामी काय लगेचच उठले आणि दार बंद आहे तर स्वामी तसेच उठले आणि बाहेर वाळवंटात लहान मुलं खेळत होती, त्या मुलांशी खेळत बसले. आणि स्वामी तिथं लहान मुलांशी खेळल्यात काही लोकांनी पाहिलं तर स्वामी आले. जरा बोलबाला झाला आणि एकदम बोभाटायला खेड्यात काय वेळ लागतो. स्वामी आलेत महाराज. आणि बातमी रामदासाच्या कानावर गेली की एकदम त्याला लक्षात आलं, अरे आपण कुलूप लावून आलो आहे. पळत तो आला आणि बघितलं, दार उघडलं, कुलूप काढलं आणि आत बघतोय तर आत स्वामी नाहीत. त्या मठाला दुसरं दार नाही, मठाला दुसरी खिडकी नाही. स्वामी बाहेर गेले कसे. तो पळत सुटला. त्यांनी पाय धरले आणि मी येतच होतो आणि पण तुम्ही अजब लीला केलीत म्हणून त्यांना शरण गेला. ते म्हणाले असू दे, मला जेव्हा यायचं तेव्हा बाहेर आलो. त्यांनी त्याला गप्प केलं. पण ही गोष्ट त्या काळात सोलापूरचे एक परशुराम गोरे, वेदशास्त्र संपन्न गोरे शास्त्री म्हणून होते. त्यांनी पाहिली समक्ष डोळ्यांनी स्वतःच्या. स्वामी आत गेलेले पाहिले, कुलूप लावलेले पाहिले आणि स्वामी अचानक तिकडे वाळवंटातही पाहिले. त्यामुळे ही गोष्ट त्यांनी अनेकांना, सोलापूरच्या भक्तांना सांगितली पुढं. हे फार आश्चर्यचकित होणारी गोष्ट आहे. पण स्वामी काही फारसे लीला करत नसत की लोकांना मागं यावं, त्यासाठी त्यांना कधीही लीला कराव्या लागल्या नाहीत. मंगळवेढ्यात जे त्यांच्या दर्शन प्रभावामुळं आकर्षित झालेले लोक होते त्याच्यात एक बाळकृष्ण बुवा म्हणून होते. ते नेहमी स्वामींच्या भेटीला जायचे. ते वारकरी होते, निष्ठावान वारकरी होते. ते भेटीला आले की स्वामी उभे राहायचे, दोन्ही कमरेवर हात ठेवायचे आणि जसं विठोबा उभारला आहे असं त्यांना दर्शन द्यायचे. ते मनोमन सुखावत असायचे. कदाचित त्यांना विठ्ठलाचं दर्शनही त्यात होत असेल, इतके आनंदून जायचे. आणखी एक सत्वशील ब्राह्मण होता की त्याच्या घरी मंगळवेढ्यात आले की स्वामी बरेचदा जायचे. तसेच एकदा त्याच्या घरी जातात आणि मला दशमी दे रे म्हणतात. त्याची बायको हो लगेच देते म्हणून ताट वगैरे काढते, दशमी काढते आणि
वाढायला लागते. तर ते म्हणतात नाही रे, ह्या गाई तिथं गाय उभी असते त्या गाईच्या दुधापासून केलेली दशमी मला हवी आहे. मग तो ब्राह्मण ओशाळतो, तो म्हणतो स्वामी, असं महाराज म्हणत असतात त्या काळात त्यांना. स्वामी नंतर अक्कलकोटला गेल्यावर स्वामी म्हणायला लागले, महाराज एक विनंती आहे, ह्या गाईचं दूध कसं देऊ, कारण ती गाय काही दूध देत नाही. त्यामुळे अरे असं बरं म्हणून जवळ जातात, त्या गाईच्या पाठीवरनं शांतपणे हात फिरवतात आणि सांगतात की अगं बाई, हा कुटुंबवत्सल आहे ब्राह्मण, जरा दूध देत जा. आणि मग त्याला सांगतात ये धार काढून बघ बरं. आणि धार काढतात तर उदंड दूध येतं. मग स्वामी म्हणतात मी संध्याकाळी येऊन या दुधातली दशमी खाईन. त्याप्रमाणे ते करतात. मंगळवेढ्याच्या वास्तव्यात स्वामींचा विशेष सहभाग कोणाला मिळाला असेल तर तो म्हणजे आर्वीकर महाराजांना. ते पट्टशिष्य असल्याप्रमाणे त्यांचे होते. आर्वीकर महाराज जवळजवळ 7 ते 8 वर्ष स्वामींच्या सहवासात राहिले. ते परमभक्त होते. स्वामी जसं पंढरपुरात यायचे तसंच मंगळवेढ्यातून स्वामी मोहोळलासुद्धा जायचे. त्यामुळे मोहोळमध्ये सुद्धा अनेक स्वामींचे भक्त आहेत. वास्तविक नरसिंह सरस्वती जी दत्तांची गादी आहे, ते नरसिंह सरस्वती म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती, आणि ते जे कर्दळी वनात गुप्त झाले ते पुढं श्रीशैलीला गेले, मग हिमालयात गेले आणि मग ते अक्कलकोटला आले असं म्हटलं जातं. ते नरसिंह सरस्वतीच होते याचं अनेकदा प्रचिती आली आहे. कारण त्यांनी स्वतःचं नाव ते पटकन सांगत, कोणी नाव विचारलं तर मी यजुर्वेदी देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण आणि माझं नाव नृसिंह भान असं ते सांगत. पण असे हे नरसिंह सरस्वती ज्यावेळेस हिमालयात गेले तिथेही त्यांना अजब अनुभव आला, अजब लीला केल्या. एकदा चीनी काही प्रवासी आले होते, त्यांना झाडपाला वनौषधी घ्यायच्या होत्या. ते चीनी लोक सगळं घेत असताना एकजण म्हणाला की अरे हा माणूस साधू बसला आहे. आणि असे लोक हिमालयातले योगी यांचे हे सगळे अविकारी असतात असं म्हणतात. म्हणून तो एक स्वामींची चेष्टा करायच्या एक उद्योग करतात आणि तिथंच आसपास झाडाच्या थोडं आडोशाला गेल्यासारखं करतात आणि त्यांचे शृंगार चेष्टा सुरू होतात. स्वामी प्रत्यक्षात ध्यानाला बसलेले असतात. स्वामींचे डोळे बंद असतात. फक्त काहीतरी हालचाल चालली आहे. ती हालचालीचा वेध घेतल्यावर त्यांना तो हालचाल आणि त्याच्या मागचा हेतू दोन्ही लक्षात येतं आणि मग स्वामी लीला करतात. ते जे तिथं उपस्थित असतात ते सर्वच्या सर्व पुरुष स्त्रियांमध्ये रूपांतरित होतात आणि मग ते सगळेजण एकदम घाबरतात. त्यांच्या लक्षात येतं की अरे आपण या माणसाची चेष्टा करायला गेलो, या साधूची चेष्टा करायचं ठरवलं ना, असं झालं म्हणजे नक्कीच ह्याचीच काहीतरी यांनीच आपल्याला असं केलं आहे. मग ते शरण येतात, स्वामींचे पाय धरतात. तेव्हा स्वामी डोळे उघडून त्यांच्याकडे बघतात आणि मग म्हणतात की औषधं घ्या, झाडपाला घ्या, पण पुन्हा अशी हिमालयात असेपर्यंत दुसऱ्या कोणत्याही योग्याची अशी चेष्टा करू नका, असा चोख दम देतात आणि पुन्हा जसं पहिले होते तसं सर्वांना करतात. असे तू हिमालय स्वामींच्या लीला अपरंपार आहेत. स्वामींच्या स्मृतींना आजच्या दिनी शतशत वंदन. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांचा जय जयकार असो. स्वामी समर्थ की जय.